आजच्या ठळक बातम्या. सुरतमधून दहशतवादाला अटक, काश्मीरमध्ये सापडली स्फोटके, नंतर दिल्लीत स्फोट. कणकवलीत शहर विकास आघाडीचा नवीन फॉर्म्युला. संघटना म्हणून काम करायचे, नामदार उदय सामंत. इसवलीच्या नवलाईचा उदो उदो करणारा जत्रोत्सव. वैभव खेडेकर यांच्या पक्षप्रवेशाने भाजपची ताकद वाढली, आमदार निरंजन डावखरे. नमस्कार, टाइम्स डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करीत आहे. दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाची पोलीस आणि गुप्तचर संस्था चौकशी करत आहेत. आज स्फोटाची FSL तपासणी देखील केली जाईल. या अपघातात किमान 9 जणांचा मृत्यू झालाय. हे उल्लेखनीय आहे की अलीकडेच वेगवेगळ्या राज्यांमध्ये 3 संशयितांना अटक करण्यात आली होती. गुजरातमधील एका डॉक्टरला 3 पिस्तूल आणि संभाव्य जैविक शस्त्र रेसिन तयार करण्याच्या साधनांसह अटक करण्यात आली होती. जम्मू आणि काश्मीरमधील आणखी एका व्यक्तीला हरियाणामध्ये 2900 किलोग्राम स्फोटके आणि 2 असॉल्ट रायफल्ससह अटक करण्यात आली. पाकिस्तान स्थित दहशतवादी गट जैश ए मोहम्मदचे कौतुक करणारे पोस्टर्स लावल्याबद्दल उत्तर प्रदेशमध्ये 3ऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली. या तिघांना रविवारी आणि सोमवारी सकाळी अटक करण्यात आली. या व्यक्तींचा दिल्ली कार बॉम्बस्फोटाशी संबंध असल्याचा संशय आहे. कणकवली नगरपंचायत निवडणुकीचे वातावरण तापू लागले असून बैठकांना जोरदार उत आलाय. कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपा विरोधात शहर विकास आघाडीचा नवा फॉर्म्युला प्रत्यक्षात उतरणार असल्याची चिन्हे दिसू लागली असून त्या दृष्टीने ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा कणकवलीचे माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते त्याचप्रमाणे पदाधिकारी बैठकीसाठी एकत्र आल्याने शहर विकास आघाडीवर शिक्कामोर्तब झाल्याचं मानलं जात आहे. कणकवली नगरपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर भाजप विरोधात एकवटण्याचा निर्णय शहर विकास आघाडीच्या पॅनलखाली घेण्याच्या दृष्टीने संदेश पारकर यांच्या निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आली. संघटना म्हणून आपल्याला एकत्रित काम करायचे आहे. पदाधिकारी माझ्यावर प्रेम करणारे आहेत. तुम्ही सर्व एकत्र यायला पाहिजे. आपला सर्वात समन्वय चांगला हवा. मग आपल्याला भरपूर यश लाभेल असा विश्वास रत्नागिरी शहर संपर्क दौऱ्यात पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. यावेळी नागरिकांचा मोठा प्रतिसाद सभेला लाभला होता. मी कुठची जागा अजून सोडलेली नाही. बरोबर आहे, भाजपने मला कुठची जागा सोडलेली नाही. पण काही लोकांना वाटलं एका प्रभागात मी जागा सोडली म्हणून काही लोक काँग्रेसमध्ये गेले. माझी अडचणच दूर झाली. ही शेवटी नियती घडवत असते. त्याच्यामुळे 15 तारखेपर्यंत थांबा. 15 तारखेपर्यंत जसा अपेक्षित रिझल्ट लागू शकतो तसा अनपेक्षित रिझल्ट देखील लागू शकतो. परंतु संघटना म्हणून आपल्याला काम करायचं आहे. संघटना म्हणून काम करताना आज तुम्ही अनेक लोकांनी म्हणजे इथं खऱ्यांचं कौतुक केलं पाहिजे. इथं राजन दादा आहेत, स्मितलताई आहेत, बाळू साळवे नाही आहेत वाटतं. म्हणजे एक प्रसंग आपल्याला फक्त सांगतो की मला सहकारी किती चांगले मिळालेले आहेत. ते राजकीय स्थित्यंतर माझ्याकडनं झाली. तेव्हा एका उमेदवाराला मतदान करायचं होतं नगरसेवकांना. पण नगरसेवकांनी ते जर मतदान केलं तर ते डिस्क्वालिफाय होतील अशा पद्धतीची भीती निर्माण झाली होती. पण 5 नगरसेवक 4 नगरसेवक प्रीतीताई सुर्वे, स्मितलताई पवासकर जे कोण असतील ते. मी रत्नागिरीकरांचा संस्कार फक्त सांगतो की या 4 लोकांना जेव्हा मी विचारलं की माझ्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे, आपण या व्यक्तीला जर मतदान केलं नाही तर राज्य स्तरावर मला कदाचित राजकीय फटका बसू शकतो, तर तुम्ही मतदान करणार का? हे 4 लोकांना प्रश्न विचारल्यानंतर दुसऱ्या दिवशी माझ्या बरोबरचे 4ही नगरसेवक घरात न उठले. मी सांगितलेल्या उमेदवाराला मतदान केलं आणि पुढच्या 8 दिवसानंतर हे 4च्या 4 डिस्क्वालिफाय झाले. त्याच्यामुळे असे नगरसेवक, असे पदाधिकारी माझ्यावर प्रेम करणारे आहेत. हे जाहीरपणाने का सांगतो? कारण शेवटी ते पदाधिकारी काम करत असताना तिकिटाची त्यांची मागणी असते. त्याला देखील मोठं व्हायचं असतं. पण माझ्याकडनं देखील मोठं करताना सगळ्यांनाच एकदम मोठं केलं जाणार नाही. शेवटी मला देखील बंधन आहे. आणि म्हणून व्यासपीठावरच्या मंडळींनी जर समजून घेतलं तरच मतदार समजून घेतात. त्याच्यामुळे तुम्ही पहिले एकरूप दाखवली पाहिजे. तुम्ही पहिले एकत्र आलं पाहिजे. जो कोण उमेदवार असेल त्याला एकत्रपणानं पुढे घेऊन गेलं पाहिजे. तर मला विश्वास आहे की आज ज्या संख्येनं प्रभाग क्रमांक 5 मध्ये मंडळी मतदार या ठिकाणी जमलेले आहेत, हे सगळेच्या सगळे म्हणजे आलेल्यापैकी प्रत्येक जणांनी एक जरी मत घातलं तर इथं 1200-1500 मतं झाली.
आणि 1200-1500 मतं म्हणजे वन साइड मतं झाली, समोरच्याला 100-200 पण नसतील. तर एवढी ताकद आपल्यासोबत असताना, एवढा आशीर्वाद आपल्यामध्ये असताना आपल्या सगळ्यांमध्ये समन्वय असला पाहिजे. ही समन्वयाची भूमिका व्यासपीठावरच्या सगळ्याच मंडळींनी घ्यावी एवढी विनंती करतो. आज फार मोठ्या संख्येनं आपण जमला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो, तुमच्याच कुटुंबातल्या उदय सामंतची राजकीय ताकद राज्य स्तरावर वाढण्यासाठी एक गठ्ठा मतदान शिवसेना आणि महायुतीच्या उमेदवारांना करावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लांजा तालुक्यातील इसवली गावची ग्रामदेवता नवलाई हे एक प्रसिद्ध देवस्थान असून या नवलाईचा जत्रोत्सव नुकताच पार पडला. नवलाई देवीचा महिमा मोठा असल्याने परिसरातील दशक्रोशीतील नागरिकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव म्हणून हा जत्रोत्सव ओळखला जातो. या निमित्ताने रोज रात्री सुस्वर भजने, देवीच्या मंदिराभोवती पालखीची प्रदक्षिणा, पुराण, कीर्तन, गोंधळी, कथा इत्यादी भरगच्च असे धार्मिक कार्यक्रम पार पडले. खेड शहरातील महाड नाका परिसरात भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी बोलताना आमदार डावखरे म्हणाले की खऱ्या अर्थाने दापोली मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची स्वतंत्र आणि मजबूत संघटनात्मक ताकद वैभवजी यांच्या आगमनानंतरच उभी राहिली आहे. आता येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये संघटित आणि सकारात्मक दृष्टिकोनातून काम करण्याची आपली तयारी असायला हवी. ते पुढे म्हणाले की या नव्या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचण्याचे, त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचे आणि योग्य ठिकाणी न्याय मिळवून देण्याचे काम अधिक वेगाने आणि प्रभावीपणे होईल. त्यामुळे जनतेपर्यंत प्रत्यक्ष जाऊन त्यांच्या समस्या ऐकणे आणि सोडवणे ही जबाबदारी आपली आहे, असे त्यांनी सांगितले. आपल्या कार्यालयाच्या उपस्थित माननीय साहेब, माझे मित्र आणि सरकारी वैभवजी, त्याचबरोबर केडेकर वहिनी ज्यांचं कार्यालय आहे, सन्माननीय मोहीमबाई उपस्थित, या भारतीय जनता पार्टीचे आपले मूळ पुरुष सन्माननीय राजूबाई, सर्व उपस्थित मान्यवर बंधू भगिनी, खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीची एक मोठी ताकद या खेड दापोली मतदारसंघामध्ये वैभवजी आपल्या आल्यानंतर तयार झालेली आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या सर्वच निवडणुकीमध्ये आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं या इकडे जी संघटनेच्या दृष्टिकोनाने काम होणं अपेक्षित आहे ते होत आहे. आणि या कार्यालयाच्या माध्यमाने रहीमबाई तुमच्याकडनं सातत्याने समाजातल्या सर्व घटकांना न्याय देण्याचं आणि त्यांच्या अडीअडचणीला धावून जाण्याचं जे काम आहे ते निश्चितपणे अजून ताकदीने होईल ही अपेक्षा आजच्या या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी व्यक्त करतो. राजूबाई, या कार्यालयाच्या माध्यमाने आपल्याला राम आणि रहीम असं एक सुंदर संगम महत्त्वाचा आहे आणि निश्चित
निश्चितपणे त्या पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद जी कोकणामध्ये आपण बघतोय ती फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. ती अजून विघटित होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.